अर्जुनागाया परि साकार कल्पोनि पुरी आत्मा विस्मृतीची करी निद्रायेत। भगवान सिद्धेश्वराच्या श्रीमकृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायाच्या 489 ओवीचा आपण विचार करतो आहे। विषय आहे आत्मा विस्मृती। अर्जुनागाया परी साकार कल्पोनि पुरी आत्मा विस्मृतीची करी निद्रायेत। भगवान सांगता आहेत अर्जुना, त्याप्रमाणे आकारवान असणारे हे शरीर हेच कोणी नगर आहे। आकारवान असणारे हे शरीर हेच कोणी नगर आहे अशी कल्पना करून आत्मा त्या ठिकाणी आपल्यालाच विसरतो आहे। तो कोणी झोप घेतो आहे। साकार कल्पनी पुरी आत्मा विस्मृतीची करी निद्रा घेत विसररूपी झोपेमध्ये तो आहे। विसर पडणं हा जीवाचा स्थायी भाव आहे। कारण संसारातलं काहीच विसरत नाही आणि परमार्थाचं काहीच लक्षात राहत नाही। हा स्थायी भाव विसरणे। म्हणून अनेक ठिकाणी साधू संतांनी भगवंताची प्रार्थना केलेली आहे की देवा, हा विसर जो एक रोग आहे तो मला होऊ नये। मला किमान आपला विसर पडू नये। बाकी सगळा विसर पडला तरी चालेल, पण नेमकं माणसाला सगळं आठवतं आणि परमात्म्याचा विसर पडतो। हे सुदैवाची गोष्ट म्हणा, दुर्दैवाची म्हणा, काही लोकांच्या दृष्टीने सुदैवाची आहे, काही लोकांच्या दृष्टीने दुर्दैवाची आहे। तर कोणाचे सुदैव आणि कोणाला दुर्दैव याचा विचार तुम्ही करा। तेव्हा याप्रमाणे आत्मा म्हणजे जीवात्मा। आत्मा तर सर्व व्यापक आहे, सर्व ठिकाणी आहे। तो इथं जीवचैतन्य घ्यायचं। हे जीवचैतन्य जे आहे त्या शरीराच्या ठिकाणी एक नगर आहे, एक गाव आहे अशी कल्पना या शरीराला केलेली आहे। काल तुम्हाला मी प्रमाण दिलं होतं। नगर
आता ये मागुता येईल फेरा हे तो न घडे या नगरा असं म्हटलेलं आहे. तर शरीर एक नगर आहे अशी कल्पना करून त्या ठिकाणी तो विस्मृतीची झोप घेतोय. या शरीर रूपी नगरामध्ये तो जीवात्मा विस्मृतीची झोप घेतो आहे. विस्मृती होणं, मी मग तुम्हाला सांगितलं की जीवाचा हा स्थायी भाव आहे. जीव हा जीवाचा संसार, जीवाचं जीवात्मा किंवा जीवात्मत्वत्व, जीवात्मतत्व असं म्हणायचं, याचा आत्मविस्मृतीची झोप घेण्यामध्ये त्याचा तो स्थायी स्वभाव आहे. जीवात्म्याला आत्म्याचा विसर पडणं हे याला फार विशेष महत्व आहे, अशातलं भाग नाही. तो पडणारच त्याला आणि तो पडतोच. मी अगोदर तुम्हाला शब्द वापरले की जीवात्मा जो आहे त्याला काही गोष्टीचा विसर पडतच नाही आणि काही गोष्टी किती गोखल्या तरी विसरल्याशिवाय राहत नाही. याला म्हणतात स्थायी भाव. संसाराचा विसर पडतच नाही आणि परमार्थ लक्षात राहत नाही. खरं तर जो जागा झोपलाय की नाही विस्मृतीच्या झोपेमध्ये, तो जर खरा जागा झाला तर संसार संपल्या जाईल, पण तो जागा होतच नाही. साधू संतांनी पुष्कळ सांगितलं, आता जागा रे भाईनो जागा, शोर निजल्या नाडून भागा रे, आता जागा रे भाईनो जागा. जागी व्हा, जागी व्हा, जागता जगदेव राखा काही भाव. असं अनेक ठिकाणी जागृती करता साधू संतांनी जीवाला हाक घातलेली आहे. पण जीव काही जागा होत नाही. जो जागा होत नाही त्याचंच नाव जीव आहे. जो जागा होत नाही त्याचं नाव काय आहे? जीव आहे. जागा झाला तर जीव राहणार, जीवदशा राहणार नाही. म्हणून जागा झाला तर संसार राहणार नाही, संपून जाईल. पण तो जागा होतच नाही. संसाराची परंपरा चालवण्याकरता, कारण स्वप्नातच हा संसार त्याला भोगायचा असतो. तुम्ही म्हणा स्वप्नात कुठे भोगतात काय? मग हे काय आहे? स्वप्नच आहे. आता आपल्याला वाटत नाही स्वप्न, पण आहे स्वप्न. मोठे स्वप्न आहे एवढंच, बाकीचं स्वप्नच. जसं स्वप्नातलं जागे झाल्यावर काही नसतं, तसं हे स्वप्न सुद्धा जागे झाल्यावर काहीच नाही. पण जागा झाला तर जागा होत नाही. किती साथ घातली तरी तो कोणाची परंपरा म्हणा, तो जागा होत नाही. विस्मृती रूपी झोप आहे. विसर पडणं ही झोप आहे. त्या झोपेमध्ये ज्याला गाढ झोप लागलेली आहे त्याला कशाचा बोध होतो?
कशाचाही बोध होत नाही, झोपेमध्ये काहीही कळत नाही, त्याचंच नाव झोप आहे. कशाचा बोध न होणं, जाग न होणं, त्याचं नाव झोप आहे. आपण स्वतः सुद्धा स्वतःला कळत नाही. झोपल्यानंतर आपण कोण आहोत याचंही आपल्याला स्मरण नसतं. स्त्री आहोत का, पुरुष आहोत का, वृद्ध आहोत का, बालक आहोत का, याचंही स्मरण राहत नाही झोपेमध्ये. मग त्याचंच नाव झोप आहे. झोप ही एक जबरदस्त स्थिती आहे, जबरदस्त अवस्था आहे. झोपेत राजा रंक सारखाच, निद्रिताची उषा काय म्हणणार, सापतैशी उर्वशी. निद्रिताचे उषाला शब्द वापरला नाही दुसरा नाही, निद्रिताचे अंगेशी असं म्हणतात. सापतैशी उर्वशी. निद्रिताच्या जवळ, झोपलेल्या माणसाच्या जवळ साप आला तरी काय आणि उर्वशी आली तरी काय, त्याला दोन्ही कळत नाही. मग दोन्ही न कळणं याचं नाव झोप आहे. ज्या ठिकाणी मी कोण आहे हे कळत नाही त्याचं नाव झोप आहे. मी कोण आहे कळलं की त्याला जागृती असं म्हणतो. पुढे त्या ओवीत फार सुंदर सांगता आहे, पै स्वप्नी शेजार देखी मग पहुडणे जैसे तेथ किजे, तैसे पुरी शयन जाणीजे आत्मयाशी. पै स्वप्नी शेजार देखिजे मग पहुडणे जैसे तेथ किजे. भगवान सांगतात अर्जुना, स्वप्नामध्ये काय कळतं, काही कळत नाही. जागेपणात तो बिछाण्यावर झोपतो, पण झोपेत तो बिछाण्यावरच राहील. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न म्हणतात. अगोदर तर लोकांनी मला अगोदर सांगायला पाहिजे नाही का, किंवा आम्हाला यायचं नाही, तुम्ही पोथी बंद ठेवा. सगळेच लोक असे, मलाही त्याची काही फार मोठी हाऊस आहे, इच्छा आहे अशातला भाग नाही. येतो मी, चलो बुवा घरी बसण्यापेक्षा आपलं. ते लोकांना आज कुठं आंबेडकर जयंतीला गेले का कुठं कोणाच तिकडंच भांडारा असेल वाटतं, कारण भांडाराला जातात लोक. काय मिरवणुकीला पण गेले असते. पै स्वप्नी शेजार देखिजे. मग स्वप्नामध्ये जरी आपण झोपताना चांगल्या अंथरुणावर झोपलो, आता सहसा नाही झोपत लोक, पण पूर्वी रस्त्यावर झोपायचे लोक. या बाजूला जर झोपला तर उठायला त्या बाजूला जायचं. त्याला कोणती झोप म्हणतात, लोटांगणी झोप. लोटांगणी घालीत 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 तिकडे जाऊ, तिकडे बाजूला जायचं आणि अंथरुण इकडं. काय झोपताना जरी चांगला बिछाना असला, पण उठताना तो बिछाण्यावरच उठेल असं काही सांगता येत नाही.
अर्थात तसं स्वप्नातलं झोपणं वेगळं. स्वप्नातली झोप जी आहे, निजधर्म हा चोखडा, नाम उच्चारो घडघडा, याच्यात शेवट सांगितलाय त्याने की हे स्वप्न कसं आहे आणि या स्वप्नामध्ये लोक किती रंगलेले आहेत. ज्ञानोबारायांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. तेव्हा जसं आपण बिछाना किंवा स्वप्नामध्ये झोपावं, त्याप्रमाणे आत्म्याचं साकार शरीर रूपी या नगरामध्ये झोपणं आहे या जीवात्म्याचं. तसं तर हे शरीर दिलंय ते झोपण्याकरता दिलंच नाही. हे शरीर जे दिलंय ते जागण्याकरता दिलंय, जाग होण्याकरता दिलेलं आहे. पण त्याचा उपयोग आपण जर झोपण्याकरता करत असू तर मग दुर्दैव आहे. स्वप्नासाठी झोप लागते, पण चालताना काही स्वप्न पडत नाही. झोपल्याशिवाय स्वप्न पडत नाही. बाणासुराची मुलगी होती बघा, तिचं नाव होतं उखा, उषा म्हणतात तिला आपल्या भाषेत. तर तिला स्वप्न पडलं एका पुरुषाचं. तर तो पुरुष कोण आहे ही काही तिच्या लक्षात नाही. ती म्हणली पुरुष माझ्या स्वप्नात आलाय, गोष्ट खरी आहे, पण कोणता पुरुष आहे त्याचं माझ्या काही लक्षात नाही राहिलं. तर तिची मैत्रीण होती चित्ररेखा. मग तिने एका एका लोकांचे चित्र काढायला सुरुवात केली. स्वर्ग, मृत्यू, पाताळ असे सगळ्या लोकांचे स्वप्न चित्र काढायला सुरुवात केली. पण तिने सांगितलं नाही, याच्यात नाही आहे. मग तिने द्वारकेचं चित्र काढलं. हा म्हटली असं वाटतं मला थोडं याच्यात असायला पाहिजे. मग द्वारकेचं चित्र काढता 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 मग त्या कृष्णाचा जो नातू होता, नातू काय त्याचं नाव, कृष्णाचं, तुम्ही भागवत ऐकणारी माणसं आहात का? अनिरुद्ध नाव आहे त्याचं. काय कुणाचा मुलगा आहे अनिरुद्ध हा? कृष्णाच्या मुलाचं नाव काय? प्रद्युम्न. आणि आपला स्वभाव विसरणं आता इथंच विषय चाललाय. आपल्याला परमार्थ विसरण्याकरताच असतो, संसार आठवण्याकरता आहे. अनिरुद्ध हा प्रद्युम्नाचा मुलगा होता आणि तो तिच्या स्वप्नात आला होता. आणि मग जेव्हा अनिरुद्धाचं चित्र काढलं तेव्हा हा हाच आहे तो. काय पण तो पुन्हा स्वप्नात येईल आणि स्वप्नात येऊन तो तुला घेऊन जाईल. मग त्याच्याकरता पुन्हा स्वप्न पडलं पाहिजे ना. स्वप्न चालता बोलता पडतं का? मग तिला सांगितलं तो झोप, म्हणजे तो तुझ्या स्वप्नात येईल. पण ती झोपले खरी, पण झोप काही काय ग माझ्या स्वप्नातच येईना, काय ग माझ्या स्वप्नात येईना. तिने विचारलं किती वेळ झोपली होतीस?
ती म्हणली मला झोपच लागना. मग स्वप्न काय जेवताना का चहा पिताना पडत असतं का काय? स्वप्न पडण्याकरता झोपावं लागतं, मला हे सांगायचं. त्याच्याकरता सांगितलं की स्वप्नाकरता झोप लागते. झोपल्याशिवाय स्वप्न पडत. आपल्याला स्वप्न पडतं की नाही? पडतं का? पडतं. केव्हा पडतं? झोप लागते का तुम्हाला? लागते का? अहो झोपेतच आहो आपण. झोप लागते का म्हणजे काय? झोपेतच आहो आपण. तुम्हाला स्वप्न पडतं का? मग हे सगळं काय? हे स्वप्नीचे मृगजळ, हे स्वप्नातलंही मृगजळ आहे, लक्षात ठेव. म्हणून स्वप्नाकरता झोप यावी लागते. आपण झोपेतच आहोत आणि स्वप्नातही आहोत. कारण हे सगळं काय आहे? खोट आहे का खरं आहे? केव्हा कळलं? जागे व्हाल का? तो एक प्रश्न आहे मोठा. बरं, जाऊ द्या, पुढे चालू आपण. स्वप्नाकरता काय लागते? झोप लागते. झोपेकरता काय लागते? काय? पै स्वप्नी शेजार देखिजे, मग पहुडणे जैसे ते थकीजे. कळलं का तुम्हाला? स्वप्नाकरता काय लागते? शेज. शेजार म्हणजे शेज. शेज म्हणजे बिछाना. काय लागते? स्वप्नाकरता झोप लागते आणि झोपेकरता बिछाना लागतो. पुष्कळ लोकांना जागा बदलली तर झोप येत नाही, अंथरूण बदललं तर झोप येत नाही. काय? मग झोपण्याकरता बिछाना लागतो का नाही? का कुठेही झोप येते काय? तुम्ही पहा, कष्टकरी माणसं जी असतात ते कुठेही पडू द्या, ते तर डाराडोर कष्टकरी माणसं जी असतात. आपल्यासारखे कुठेही पडू द्या, झोप येईल. झोपण्याकरता बिछाना लागतो. पै स्वप्नी शेजार देखिजे. शेजार म्हणजे शेज. शेज म्हणजे बिछाना. मग त्या बिछाण्यावर झोपावं लागतं. आणि झोप लागल्यानंतर पुन्हा स्वप्न पडत असतं. अगोदर बिछाण्यावर झोपायचं, नंतर झोप लागली पाहिजे, नंतर स्वप्न पडलं पाहिजे. काय? स्वप्नात झोप, पुन्हा स्वप्नात, पुन्हा स्वप्न. काय? स्वप्नातच पुन्हा बिछाना, पुन्हा ते बिछाण्यावर झोप. जीवाची काय परिस्थिती लक्षात ठेवा, भगवान सांगायला लागले. आणि त्यावर झोपलं. स्वप्नामध्ये बिछाना, बिछाण्यावर झोपला. आणि हे खरं वाटतं का? हे जसं खरं वाटत नाही. अगोदर झोपला बिछाण्यावर, मग त्याला झोप लागली, मग त्याला स्वप्न पडलं, मग स्वप्नात पुन्हा झोपायला लागली त्याला बिछाना, पुन्हा झोपला, पुन्हा असं होतं का? असं होत नाही. झोपला झोपला, पडलं स्वप्न पडलं. स्वप्नात पुन्हा झोपल्याचं स्वप्न पडतं कधी? नाही पडत. बरं, झोपणं जसं स्वप्नामध्ये खरं नाही, झोपलेलंच आहे ना स्वप्नात.
झोपलेलाच आहे हा, आणि झोपल्यानंतरच स्वप्न पडलेलं आहे, पुन्हा कसा झोप काय? आणि मग त्याला जसं खरं हे वाटत नाही बुवा, मी झोपलो, स्वप्न पडलं, झोपल्यानंतर स्वप्नात पुन्हा झोप लागली, हे जसं त्याला खरं वाटत नाही, तसं या आत्म्याचं म्हणजे जीवात्म्याचं या नगरामध्ये, या देहरूपी नगरामध्ये, शरीररूपी नगरामध्ये ही झोप आहे. या ओवीमध्ये जाणीजे असा शब्द वापरला त्याने. काय? तैसे पुरी शयन जाणीजे आत्मयाशी, हा जाणीजे शब्द वापरलेला आहे. जाणीजे म्हणजे समजा, समजा तुम्ही बिछाण्यावर झोपले, समजा, समजा तुम्हाला स्वप्न पडलं, समजा. झोप लागणं वेगळं, स्वप्न पडलं वेगळं, आणि समजा वेगळं. कळलं का? समजा, जाणीजे म्हणजे समजा. समजा तुमच्या पुढं जिलेबीचं ताट आलेलं आहे, आलंच नाही तर काय समजा माती, आणि तुम्ही गप्पा गप्पा खाता आहात, तर काय आलंच नाही तर काय खाता माती. पण समजा, समजा या शब्दाला काही किंमत आहे का? नाही. समजा याला काही महत्व नाही. समजा याचा अर्थ गृहीत धरा. समजा म्हणजे गृहीत धरा. पाठी ती निद्रेचे निभरे, मी सुखी दुःखी म्हणत घोरे. अहम समाधीचे थोरे, ओसणाए साधे. झोपला, समजा झोपला, झोपला बरं झोपला. पाठी ती निद्रेचे निभरे, मग त्याला खूप गाढ झोप लागली. कशी लागली? निद्रेचे निभरे, गाढ झोप लागली. गाढ झोपल्यामुळे मग तो घोरू लागला. काही माणसाला घोरायची सवय असते. घोरी माणसं जर आपल्या जवळ असली तर आपल्या झोपेचा पंचनामा, घोरणारी माणसं जवळ कधी नसावीत, लक्षात ठेवा. म्हणून झोपला तो, आणि झोपल्यावर घोरू लागला. त्याचं घोरणं कोणतं? मी सुखी मी दुःखी म्हणत घोरे. मी सुखी आहे, दुःखी आहे, हे त्याचं घोरणं. अहम समाधीचे थोरे, ओसणाए साधे. आणि मग मोठ्याने अशा प्रकारे बरळणं, ओसणणं म्हणतात त्याला. त्या झोपेमध्ये तो घोरत असताना अहम, मी 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 मी, हे आहे ओसणणं, हे आहे बरळणं. मीपणा, अहमपणा. अहम समाधीचे थोरे, ओसणाए साधे. मी 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 मी, झोपला तरी मी, स्वप्न पडलं तरी मी, जागा असला तरी जागा होतच नाही म्हणा. मी अहम, या अहमपणात ओसणं आहे, म्हणजे बरळणं आहे. स्वप्नात सुद्धा मीपणा जात हो नाही. आणखी काय काय म्हणतो तो स्वप्नामध्ये? मीपणा तर मी म्हणतोस, आणखी बरळतो. हा जनक ही माता, हा मी गौरहीन पुरता, पुत्र वित्त कांता माझे हे ना. हे आहे त्याचं बरळणं. हा जनक ही माता, हा बाप आहे, ही आई आहे. मी गौरहीन पुरता, मी गोरा आहे. काय बरळतोय बरं का झोपेमध्ये. काय? मी गौरहीन पुरता, मी कसा आहे? गोरा आहे. पुन्हा कसा आहे? परिपूर्ण आहे. पुन्हा कसा आहे?
पुत्रवित्त कांता, बरोबर स्वप्न, मुलगा माझा, आपण म्हणतो की नाही, हे सगळं घर माझं, मुलगा माझा, पत्नी माझी, हे काय आहे? बरळणे. हे बरळणे लक्षात ठेवा. काय आपण कुठे आहोत? मंदिरात नाही, झोपेत. आपण कुठे आहोत? आणि झोपेतनं हे आहे बरळणं. पुत्रवित्त कांता, मुलगा माझा, पत्नी माझी, बँकेतली पुस्तकं, वित्त, वित्त म्हटलं इथं, धर्म संपत्ता माझी. अर्जुना, भगवान सांगतात, अर्जुना, क्षर पुरुषाच्या उपाधीच्या संबंधाचं वर्णन आहे. क्षर म्हणजे जीव, क्षर म्हणजे जीव, त्याच्या संबंध जी उपाधी आहे त्या उपाधीचं वर्णन आहे. लक्षात ठेव. ते भगवान अर्जुनाला सांगत आहे. शरीर हे राहण्याचं ठिकाण आहे अशी कल्पना करून त्यामध्ये हा जीव राहतो. पण राहतो तो राहतो, कल्पनेनं द्वैत निर्माण करतो ते करतो, पुन्हा त्या द्वैताला सत्य समजतो. बर, समजतो ते समजतो, पुन्हा चैतन्यालाही दोन समजतो. चैतन्यही दोन मानतो. एक कुटस्थ चैतन्य आणि दुसरं जीव चैतन्य, हे दोन मानतो. आणि त्या ठिकाणी मीच पिता आहे, मीच माता आहे, मी गोरा आहे, मी व्यंग आहे, मी चांगला आहे, मी पुत्रवान आहे, मी धनवान आहे, मी पत्नीवान आहे. अशा प्रकारे अहम अहम अहमची जी मर्यादा आहे, या मर्यादेमध्ये अहमची मर्यादा आहे. ममतेला तिथं मर्यादा नाही आहे. अहमची मर्यादा सांगितली. ममता किती आहे? अमर्याद. माझेपणाला मर्यादा नाही. अहम ममतेच्या लवड सवडी, मातेन पवतीच बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळीत ठेले. माऊली म्हणतोय. लक्षात ठेव. काय 9व्या अध्यायातली 62वी ओवी आहे. अहम ममतेची लवड सवडी, मी आणि माझे या भ्रमामध्ये माते न पवती बिचारी बापुडी. हे बापडे जीव या अहम आणि मम मध्येच गुंतले, ते माझ्यापर्यंत येत नाही. आणि म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळीत ठेले. असं हे भ्रमाचं जीवाच्या ठिकाणी असणारा जो क्षर पुरुषाच्या ठिकाणी असणारी ही उपाधी आहे फार मोठी. त्या उपाधीचं वर्णन भगवान अर्जुनाला सांगता आहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या करू. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव